वंदे विष्णु भवभयहारं सर्वलोकैकनाथं मुखं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दान्तुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तवानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे
स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता जयाची एक बारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बल रेडा बोले करील ते काय नोहे महाराज परिपाही बीज शुद्ध अंगी जयाने घातली मुक्तीची गवादी मेलविली मांडी वैष्णवांची करील ते काय नोहे महाराज परिपाही बीज शुद्ध अंगी तुका म्हणे तेथे सुका काय उने राहे समाधाने चिताचिया करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी विठ्ठल वस्तू प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगात वंदनीय तुकाराम महाराजांचा असून या अभंगातून तुकाराम महाराज माऊलीचे प्रसंग पद्धती प्रसंगानुसार विशेष पद्धतीने विशेष असे वर्णन करतात विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पशा पर्याय द्यायचा तो असा की सालाबाद प्रमाणे दत्तात्रय खंडूजी दुले दादा महाराज स्मार्ट कल्पनाताई स्मार्ट या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेली जोविली ते आनंदी पायदिंडी आज ही दिंडी अलंकापुरी येथे आलेली आहे आणि आजची सेवा माझ्यासारख्या पामराकडे थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाकडून माझ्याकडे आली यांच्या सर्वांचा मी आभार मानते आणि सर्व श्रोत्यांच्या चरणी नमस्कार करते आणि सेवेला सुरुवात करते हा अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि हा अभंग तुकाराम महाराजांचा प्रासंगिक प्रकरणातील आहे. प्रासंगिक प्रकरणातील म्हणजे काय हो? प्रासंगिक म्हणजे प्रसंगावरती काहीतरी लिहिलं जातं त्याला प्रासंगिक म्हणतात. मी तुम्हाला उदाहरण देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ज्या वेळेस निर्गुण परमात्मा सगुण साकार रूपाने तुकाराम महाराजांच्या घरी प्रकट झाला त्यावेळेस तुकाराम महाराज काय म्हणतात? तू एवढा गुणसंपन्न ऐश्वर्य संपन्न तुझं काय आदरातिथ्य करू? व्यवहारिक दृष्ट्या ती कसा आहे तो दुर्बल आहे आणि काय म्हणतात?
लक्ष देत नाही, एक पत्नी अन्न करून गेली आणि आता घराकडे लक्ष नाही, सर्व धन संपत्ती गेली आणि असेच आम्ही वाड्यावर पडलेलो आहेत आणि ते भक्ती करतात. तरी सुद्धा मी त्यांना एक वेळेस म्हटली का तुम्ही भक्ती करत जा, पण मला तुम्ही सांगत जा का तुम्ही कुठं जाता आणि काय करता आणि कुठं जाता ते तरी सांगा, म्हणजे मी तुम्हाला खायला काहीतरी घेऊन येईल. असं ऐकल्यानंतर तुकाराम महाराज काय म्हणतात, हे जर मला माहीत असतं भक्ती करताना मी काय करतो आणि कुठं आहे त्या रस्त्याने मी वरती गेलेलो असेल. असं ऐकल्यानंतर धरणेकरींच्या मनात काय इच्छा झाली तर आपल्याला माऊली मी जिथं पाठवलंय ते ठिकाण योग्य आहे विठ्ठल. त्याला हे ऐकल्यानंतर थोडा मनाला समाधान वाटले आणि तो देऊच्या बाहेर गेला आणि त्या तिन्ही रस्त्यांना कान लावले. तर त्याच्या खरंच तसंच झालं का एका रस्त्यात विठ्ठल विठ्ठल नावाची ध्वनी आली आणि त्या ध्वनीच्या रस्त्याने तो वरती गेला. वरती गेला असताना त्याने काय बघितलं तर तुकाराम महाराज सुंदर असं भजन करत आहेत. कोणतं करत आहेत, जय जय राम कृष्ण हरी. भजनामध्ये विलीन झाल्यानंतर काही काळानंतर त्याच्या असं लक्षात आलं का आपण तुकाराम महाराजांकडे कामासाठी आलेलो आहे आणि म्हणून त्याने तुकाराम महाराजांना आवाज दिला, महाराज मी इथं आलेलो आहे. तेव्हा तुकाराम महाराज जागे झाले गडबडून आणि म्हणतात, कोण आहेस, कोणी पाठवले आणि काय काम आहे. हे तीन प्रश्न महत्वाचे आहेत का, तर समोरचा माणूस कशाला आहे, त्याला काय काम आहे, या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे तरच त्याची इच्छा पूर्ण होते. आणि कुठल्याही व्यक्तीकडे आपण गेलो तर तो पहिला प्रश्न हा विचारतो, पहिला पाऊल विचारतो, पण हे गोष्टी विचारतो विठ्ठल. म्हणून तुकाराम महाराजांनी विचारलं, तू कोण आहेस, कशासाठी आलाय आणि कोणी पाठवलेलं आहे. तेव्हा धरणेकरी म्हणतो, मी धरणेकरी आहे, मला माऊलींनी पाठवलेलं आहे आणि मी इथं तुमच्याकडनं अनुग्रह घेण्यासाठी आलेलो आहे. हे असं ऐकल्यानंतर तुकाराम महाराज स्तब्ध झाले. स्तब्ध का झाले, त्यांच्या ठिकाणी अज्ञान आहे का, तर असं नाही का आपल्यापेक्षा थोर संत आहेत, ते समाधीस्थ आहेत, संजीवन समाधीमध्ये आहेत, ते अजून जिवंत आहेत आणि त्यांनी आपल्याकडे पाठवलं, आपल्याला त्यांनी पात्र समजलं म्हणून ते थोडेसे स्तब्ध झाले.
माऊलींची ताकद आणि ऐश्वर्य सांगतात. बरं माऊलींचं ऐश्वर्य काय आहे हो? त्यावेळेस माऊलीकडे काय होतं का? काहीच नव्हतं माऊलीकडे. माधुकरी मागायचे आणि जे भेटल ते खायचे असे माऊली होते. तरी पण त्यांचं ऐश्वर्य आहे. ऐकण्यासारखी गोष्ट आहे. तर काय त्यांचं ऐश्वर्य आहे? त्यांच्या दारात सोन्याचं पिंपल आहे. त्यांच्या मंदिरात जिथं त्यांनी समाधी घेतली तिथं सोन्याचं पिंपल आहे. खरंच सोन्याचं पिंपल आहे तो? आपण जे आनंदीला येते ते म्हणतात खरंच सोन्याचं पिंपल आहे. तर त्याचं गुणार्थ वेगळा आणि लक्षार्थ वेगळा आहे. सोन्याचं म्हणजे सोनं आणि सुखालाही सोन्याची उपमा दिलेली आहे. भरपूर ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात सोनियाचा दिवस आजी जागला अमृत पाहिला दृष्टी म्या. जे सोनं एका अर्थात त्याला सुखाची उपमा दिलेली आहे.
पैठणला गेल्याने काय सांगितलं का आमच्या मुलाला शुद्धीपत्र द्या. त्यावेळेस त्या पैठणच्या सभासदांनी त्या पंडितांनी काय सांगितलं का जर तुमच्या मुलाला शुद्धीपत्र पाहिजे असेल तर तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावे लागेल. तेव्हा ते म्हणत आम्ही देहांत प्रायश्चित्त घेऊ आणि त्यांनी घरी आल्यानंतर रात्री देहांत प्रायश्चित्त घेतलं आणि चिठ्ठी लिहून ठेवली मुलांना का आम्ही देहांत प्रायश्चित्त घेतोय, तुम्ही पैठणला जा आणि शुद्धीपत्र घ्या. असं सर्व गोष्टी झाल्या. विठ्ठलपंत रुक्मिणी पाटा त्यांचे 13व सुद्धा झालं. सर्व काही झाल्यानंतर माऊली काय सांगतात आपल्या माता पित्यांनी आपल्यासाठी देहांत प्रायश्चित्त घेतलं का तर आपलं शुद्धीपत्र मिळावं म्हणून आपण आता पैठणला गेलं पाहिजे. असं ठरल्यानंतर 4ही भावंड पैठणला जायला निघाली. हळूहळू असे जंगल सर्व ओलांडत ते तिथं पैठणला पोचले. पैठणला पोचल्यानंतर ते सभेमध्ये गेले. त्या सभेमध्ये जाऊन काय म्हणतात, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या माता आणि पित्यांनी दोघांनी सुद्धा देहांत प्रायश्चित्त घेतलं. आता तुम्ही आम्हाला शुद्धीपत्र द्या. असं ऐकल्यानंतर ते पंडित काय म्हणायला लागले, काय देहांत प्रायश्चित्त घेऊन काय होतं, तुम्हाला सुद्धा मरावं लागेल, मेल्याशिवाय तुम्हाला शुद्धीपत्र मिळणार नाही. असे उलटे सुलटे ते पंडित बोलू लागले. असं ऐकल्यानंतर माऊलीला राग आला. काय म्हणतात माऊली, काय तुम्ही पंडित म्हणून मिरवता, काय तुम्ही वेदशास्त्राचा अभ्यास केला असा अहंकार दाखवता, तुम्ही काही अभ्यास केला नाही, तुमच्यामध्ये अहंकार आहे. असं ऐकल्यानंतर त्या पंडिताला सुद्धा राग आला आणि काय म्हणतात तर तुम्ही सुद्धा वेदशास्त्र पारायण केलंय ना, ऐकले पाठ आहेत ना तुझे, तर तू सर्वांमध्ये एकच माणूस आहे ना, त्या रेड्याच्या मध्ये सुद्धा तुझ्यातलाच ज्ञान, त्याचं सुद्धा नाव
आणतील असे माऊली आणि त्यांचे 3 भावंड असे भिंतीवरती बसलेले होते. आणि बसलेले असताना गावातली काही एकतर मंडळी आली आणि म्हणतात, चांगदेव महाराज तुमच्या भेटीला आले, त्यांनी पत्र पाठवले पण मोरच पाठवलंय. तेव्हा माऊली हसायला लागले आणि मुक्ताताई काय म्हणते, आता बायांची चांगयाची भ्रांती फिरायला लागेल का, त्याला गर्व झालाय. म्हणून त्याने काय ठरवलं, चांगदेव महाराज वाघावरती बसून आले तर आपण भिंत चालवायची असं ठरवल्यानंतर माऊलीने त्या भिंतीला आज्ञा दिली आणि ती भिंत चांगदेव महाराजांच्या भेटीला गेली. भेटीला गेल्यानंतर चांगदेव महाराज शरण आले का, आपण तर निर्जीवावरती सजीवावरती बसून आले, हे तर निर्जीवावरती बसून आले. आणि माऊलींचा त्याच्या मागचा उद्देश काय होता, तर साधू संतांची जे संत असतात त्यांची फक्त सजीवावरती सत्ता नसते, तर निर्जीव जलचर सर्वांवरती सत्ता असते. विठ्ठल अजून माऊलीने काय केलं, तर माऊलीने पाठीवर मांडे भाजले. का भाजले हो, असेच एक दिवस असताना निवृत्ती दादा आणि ज्ञानोबा माऊली असे दोघे जण सुद्धा माधुकरी मागायला गेले होते. गेले असताना त्या माधुकरी मागत असताना गावातल्याने काही थोडीशी चण्याची डाळ, गव्हाचे पीठ आणि थोडंसं गुळ दिलं. घरी आल्यानंतर मुक्ताताईला काय म्हणतात, ताई मुक्ते मला आज मांडे खाण्याची खूप इच्छा झाली. असं ऐकल्यानंतर मुक्ताताई काय म्हणते, तुम्ही सामान आणलं ना, मग मी मांडे बनवते. असं ऐकल्यानंतर परत मुक्ताताईला काय आठवलं, आपल्या घरात खापर नाही. ती काय म्हणते, दादा तू बस, मी खापर घेऊन येते. असं ऐकल्यानंतर मुक्ताताई खापर आणायला गेली आणि दादा माऊली तिथे बसले खाली आणि मुक्ताताई खापर आणायला गेल्या. खापर आणायला गेल्यानंतर खापर भेटली सुद्धा, गोरोबा काकाने खापर दिली सुद्धा, पण ते विसोबा काका होते ना, त्यांनी काय केलं असेल, खापरच्या डोक्यावर घेतली आणि खाली पाडली आणि तिचे तुकडे तुकडे केले. असं बघितल्यानंतर मुक्ताताईला वाईट वाटलं. का वाईट वाटलं हो, आपल्या दादाची इच्छा आपल्याला पूर्ण करता येणार नाही का, एकच आपला दादा आपला लाडका भाऊ आहे आणि त्याची इच्छा पूर्ण करता येणार नाही. तशीच ती रडत रडत घरी आली. घरी आल्यानंतर काय म्हणते, दादा मी तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही का, तर विसोबा काकांनी खापर तोडून टाकलं. असं ऐकल्यानंतर माऊलीला राग आला आणि माऊली काय म्हणतात, तू मांड्याची तयारी कर, बाकी पुढं काय होईल ते आपण बघू. असं ऐकल्यानंतर मुक्ताताई गेली, मांड्याची तयारी केली, छान असे मांडे तयार केले आणि माऊली दादाने सांगितलं माऊलींना, दादा मांड्याची तयारी झाली बरं का. असं ऐकल्यानंतर माऊली ओरमे झाले. जशा तापलेल्या तव्यात वाफा निघतात तशा त्यांच्या पाठीवरनं वाफा निघू लागल्या. भिंत चालवली, याच्यानंतर मांडे भाजले, याच्यानंतर स्त्रीचा पुरुष केला. असेच एक त्यांची गोष्ट आहे. नामदेव महाराज आणि माऊली हे दोघे जण सुद्धा तीर्थयात्रेला चालले. पण ते चालत असताना एक ठिकाणी ते थांबले. तिथला जो राजा होता त्याला फक्त मुलीच होत होता, मुलगा होत नव्हता. त्यावेळेस सुद्धा त्या राजाला मुलगीच झाली आणि राजाने सांगितलं होतं की ह्या वेळेस जर तुला मुलगी झाली त्या मुली सकट तुला सुद्धा मारून टाकीन. आणि विशेष काय झालं, परत तिला मुलगीच झाली. आणि असं झाल्यानंतर त्या दासीने काय सांगितलं, घाबरू नको, आपण राजाला सांगू मुलगा झालाय आणि त्याला सांगू का 12 वर्ष ऋषीने तोंड बघायला सांगितलं. असं ऐकल्यानंतर त्या ऋषीचे जे वाक्य आहेत ते खोटे राजाला सांगितले आणि राजाला आनंद झाला, आपण मुलगा झालाय, 12 वर्षानंतर बघायचंच आहे, आपलंच मुलगा आहे. म्हणून त्याला आनंद झाला. सर्वकडे त्यांनी उत्सव साजरा केला. पण तो मुलगा आता 12 वर्षाची झाली ती मुलगी, तर लग्नाचं काय झालं,
लग्न झाल्यानंतर त्या मुलीचं लक्षात आलं की आपल्या सोबत लग्न झालंय ती सुद्धा मुलगी आणि असं झाल्यानंतर जिला पुरुष म्हणून ठेवलं होतं घरात ती पळून गेली पडते. जर आपल्या बापाने समजलं की आपण मुलगी आहोत आपल्याला मारून टाकेल म्हणून ती जंगलात पळून गेली आणि जंगलात पळून गेल्यानंतर तिने काय केलं असेल, जीव देण्याचा प्रयत्न केला, जीव देण्यासाठी गेली आणि तिथनं माऊलींची आणि नामदेव महाराज दोघे सुद्धा तीर्थयात्रेला चालले होते. चालले असताना तिने बघितलं आता जीव तर द्यायचा आहे, आता ना थोड्या वेळात मारायचं तर आहे म्हणून आपण संतांचं दर्शन घेऊ. गेली आणि माऊलींचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर माऊली काय म्हणतात, बाला तू असं ऐकल्यानंतर ती मुलगी काय म्हणते, मी मुलगी आहे, मी स्त्री आहे. आता माऊली काय म्हणतात, बीज आपलं काय शुद्ध आहे ते बघितलं पाहिजे का. आपल्यात जर कमीपणा नसेल, जर आपला अधिकार असेल तर आपल्याला गुरुची प्राप्ती होईल. गुरुची प्राप्ती झाली तर आपण संसारापासून पार जाऊ. ज्या वेळेस आपली पात्रता होते त्यावेळेस आपल्याला गुरुची प्राप्ती होते आणि गुरुकडनं अनुग्रह भेटतो. परिपाहे बीज शुद्ध अंगे असे माऊली त्यांनी आपल्यासाठी इतकं काही केलं असताना आपल्या मनामध्ये उन्हेपणा असावा का, उन्हेपणा नसावा. आता माऊली पुढच्या चरणामध्ये काय सांगतात, माऊली किती उदार आहेत आणि किती दयाळू आहेत ते आपण म्हणजे वैष्णवांची. माऊलींनी काय केलं तर मेजवानी घातली सर्वांना, सर्वांनी एकत्र या आणि वारकरी संप्रदाय वैष्णव व्हा. त्यांनी वारकरी संप्रदायाचा उगम केला. जर आपण बघितलं वारकरी संप्रदायाचा उगम हा नाथ संप्रदायापासून आहे. कसा मन चित्राने बोध गोरक्षाची
असताना आपल्या मनामध्ये काय उल्लेपणा असावे का? मनामध्ये समाधान असलं पाहिजे. आवडलं त्याची वाटते.